गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हा कलियुगातला मनुष्य आहे ना, वेडं वाकडं सोंग करून भक्तिमार्ग करायला बघतो, पूर्ण शरीरामध्ये वेगवेगळे कपडे घालतो, म्हणजे आभूषणाची भक्ती करतो। मग भगवंत या शरीराला दिसेल का बरं? भगवंत या मनुष्याला दिसेल का बरं? कधीच दिसणार नाही। घराच्या दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही। कारण का? कारण तुमचे विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होऊन जाईल। कारण मन साफ राहील ना, त्याला सर्व माप असतं। पण आपलं मन कधी साफ होतं का बरं? आपल्या मनामध्ये वेगवेगळे नकारात्मक विचार घुसलेले असतात। मग आपल्या मनाला कधी आनंद मिळेल का बरं? आपल्या मनाला कधी समाधान मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये पैसा कमी कमवला तरी चालेल, कारण तुमच्या या तोंडाची आहे ना, या तुमच्या शरीराची काळजी घ्यायला माझा भगवंत बसलेला आहे। तुला जे दात दिले आहेत ना, तुला त्याने चणेसुद्धा निर्माण केलेले आहेत, म्हणजेच तू त्याची चिंता करत बसू नकोस। पण जेव्हा धर्माची बाजू येईल, जेव्हा तुझा धर्म बुडाला येईल ना, तेव्हा तू सर्व विसरून जा आणि धर्माची बाजू घे। पण हा मनुष्य पैशामध्ये अडकलेला आहे। जेव्हा त्याला पैसा दिसतो ना, तेव्हा तो सर्व काही विसरून जातो। धर्म बुडाला जरी आला ना, तरी त्याला काही घेणं देणं नसतं। मग भगवंत तुम्हाला पावेल का बरं? भगवंत तुम्हाला दिसेल का बरं? कधीच दिसणार नाही। श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बाण मागे खेचून पुढे सोडता येतो, पण त्यामुळे जेव्हा आयुष्य आहे ना, तुम्हाला संकटांनी मागे खेचत असेल, तेव्हा समजून घ्या की हे तुम्ही आहेत ना, खूप पुढे जाणार आहात। म्हणजे जेव्हा आपण बाण घेतो ना, तेव्हा बाण जेव्हा मागे ओढतो ना, तेव्हाच सुसाट पुढे जातो ना। तेव्हा हे आयुष्याचं सुद्धा तसं आहे। जेव्हा आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट आली असतील, तेव्हा आपण समजून जावं की आपले सुखाचे दिवस सुद्धा येणार आहेत। कारण दुःख जास्त कोणाला होत असतं बरं? संकट जास्त कोणाच्या जीवनात येतात? जो खूप मेहनत करतो ना, त्याच्या जीवनात येतात ना। म्हणून घाबरून जाऊ नका। जेव्हा हे संकट जातील ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये भरपूर सुख येणार आहे। पण त्यासाठी भगवंतावर आपला विश्वास असायला हवा, भगवंतावर आपली श्रद्धा असायला हवी। पण आपली असते का बरं? कधीच नसते। म्हणजे या जगामध्ये सुंदर काय आहे बरं? या जगामध्ये सुंदर जर काही असेल ना, तर ते मनुष्याचं मन आहे। पण त्या मनामध्ये जर अहंकार रूपी रावण बसलेला असेल, तर ते मन सुंदर होईल का? कधीच होणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, अगोदर तू त्या रावणाला तुझ्या मनातून काढून टाक। म्हणजे ती जागा रावणाची आहे का बरं? ती जागा माझ्या रामाची आहे, ती जागा नम्रतेची आहे। जेव्हा तू रामाला तुझ्या जीवनामधून काढून टाकून अहंकारी रावणाला त्या मनामध्ये बसवतोस ना,
तेव्हापासून तुझी अधोगती व्हायला सुरुवात होते. म्हणून हे समर्थ मार्ग आहे ना, हे समर्थ विचार आहेत, तुमच्या जीवनाचं भलंच करणार आहेत. म्हणून आपला दृष्टिकोन असो, आपले विचार असो, आपले वागणे असो, काहीही न लपवता मन मोकळे जगणं म्हणजे काय आहे? म्हणजे हीच खरी सुंदरता आहे ना. नाहीतर हा मनुष्य वर दिसणाऱ्या सुंदरतेला भुलतो, वर असणाऱ्या नवीन नवीन कपड्यांना भुलतो आणि वेगवेगळ्या माणसाशी हा नातं करत असतो. त्या माणसाला कधी त्याने आयुष्यात पाहिलंसुद्धा नसेल, अशा सुद्धा माणसाशी तो नातं निर्माण करतो. आणि मग त्या नात्याचा शेवट कसा होईल बरं? तो शेवट असतो तो चांगला होईल का? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, एकदा फायदा निघून गेला ना, तर समोरच्या माणसाला आपल्याकडून जे हवं आहे, जेव्हा तो घेतो ना, तेव्हा तो आपल्याला डायरेक्ट विसरून जातो. म्हणून अशा माणसाशी नाती जोडू नका. ती तुम्हाला भविष्यामध्ये संकट निर्माण करतील, दुःख निर्माण करतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायकाचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होणी राहे. म्हणजे काय? म्हणजे संत संगतीनं म्हणजे भाविकांना सद्गतीच मिळते ना. या मनुष्याच्या जीवनामध्ये संत संगती असेल तर त्याची कधी अधोगती होईल का? कधीच होणार नाही. त्याला सद्गतीच मिळेल. म्हणजे दुर्जनाची ही बुद्धी आहे ना, जरी तो दुर्जन असला, जरी त्याच्या मनामध्ये वाईट विचार असले, जर त्याला संतांचे विचार स्पर्श झाले ना, तर त्याची बुद्धीसुद्धा पालटून जाते आणि सद्बुद्धी उत्पन्न होते. म्हणजे काय? म्हणजे आपण रामायणामध्ये पाहिलं, जेव्हा वाल्याचा वाल्याकोळी झाला, वाल्मिकी झाला ना, म्हणजे संत सज्जनांचा स्पर्श होताच, नारद मुनींचा स्पर्श होताच. म्हणजे राक्षसाचा सुद्धा माणूस होऊ शकतो आणि माणसाचा सुद्धा देव होऊ शकतो. एवढी शक्ती कोणामध्ये आहे बरं? एवढी शक्ती आहे ना या संत संगतीमध्ये आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईटाचं कधीच कुणाला बोलू नये, लोभाचं कधीच कुणाचं खाऊ नये, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊ नये. नाहीतर त्याचा हिशोब आहे ना, तो आपल्याला नक्कीच होतो, आपला नक्कीच होत असतो. म्हणून आपण पाहिलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ना, आपल्या मनासारख्या घडत नाही. लोकांकडून आपल्याला मिळणारा अपमान असो किंवा आदर असो किंवा दुर्लक्ष आपल्याला दुःखी करतं. म्हणजे काय? पण आयुष्य म्हणजे अनुभवांचा प्रवासच आहे ना, जिथे प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवत असतो. जिथे आपली कदर होत नाही ना, तिथे जाणं माणसाने टाळावं. कारण का बरं? कारण आपल्याला आपला आत्मसन्मान आणि महत्त्व समजून घ्यायचं आहे ना. म्हणून हे जीवन आहे ना, फुलासारखं आहे, त्याला काट्यांसोबत स्वीकारावं लागेल. त्यामुळे संकट असू द्या, अनुभव असू द्या, माणसं असू द्या, ही परिस्थिती आहे ना, यातून शिकून आपलं जीवन समृद्ध होतं. म्हणून आज आपण हेच पाहणार आहोत की हा आत्मसन्मान आहे ना, तो मनुष्याने कसा राखायला हवा. हा आत्मसन्मान व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. जिथे तुमच्या अस्तित्वाची किंमत केली जात नाही, जिथे राहणं तुमच्या आत्मसन्मानाला तडा देऊ शकतं. आत्मसन्मान गमावल्यावर आयुष्याची दिशाच हरवते ना. म्हणून कोणत्याही नात्यामध्ये तुमचा सन्मान राखला गेला नाही ना, तर ते संबंध तोडणं चांगलं. जिथे तुमच्या विचारांचं आणि कर्तृत्वांचं कौतुक होत नाही, तिथे वेळ वाया घालवू नका. समर्थांनी सांगितलं आहे ना
जिथे तुमची वारंवार तुम्हाला किंमत दिली जात नाही, त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल ना, तर सातत्य ठेवा. आणि सातत्य एवढे ठेवा ना, पुढचा येणारा काळ तुमचा असेल. आणि तुमची जो इज्जत करणारा नव्हता ना, तो तुम्हाला सलाम घालत असेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा आत्मसन्मान गमावून मिळालेलं नातं आहे ना, ते आयुष्यभर दुःख देतं. म्हणून आपला आत्मसन्मान टिकायला हवा. आणि जिथे तुम्ही केवळ इतरांसाठी झुकता, तिथे तुमचं महत्त्व कमी होत असतं. म्हणून स्वाभिमान राखण्यासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे सुद्धा लागतील. आणि आत्मसन्मान टिकवण्यासाठी संघर्ष करण्याची सुद्धा तयारी ठेवा. पण मनुष्य मात्र असं करतो का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे तुमचा सन्मान केला जातो ना, तिथेच तुमचं मन शांत राहतं. आणि अशाच ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. जिथे वारंवार अपमान होत असेल, मग ते नातं कोणतंही असू द्या, जिथे वारंवार तुमच्या भावनांची काळजी कोणी करत नसेल, तिथे जास्त वेळ थांबू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे तुमच्या भावना ओळखल्या जात नाहीत, जिथे तुमचं मन कोमेजतं, अशा लोकांसोबत राहणं निरर्थकच आहे ना, जे तुमच्या मनाला समजत नाही. भावना ओळखणाऱ्या लोकांना आपल्याजवळ ठेवायला हवं. पण आपण तसं करतो का बरं? आपण जे भावनिक असतात ना, जे आपल्यावर अतोनात प्रेम करतात, त्यांना आपण दूर फेकून देतो. पण पैशापायी, लोभापायी आपल्याला सुद्धा जे दोष निर्माण करणारे लोक असतात, दुःख निर्माण करणारे असतात, ते फक्त पैशापायी आपण जवळ ठेवतो. पण जे चांगले लोक असतात ना, ते गरीब असतात म्हणून आपण जवळ ठेवत नाही. आणि हा कलियुगाचा नियमच आहे ना, जिथे पैसा नाही ना, त्या मनुष्याला इज्जतसुद्धा दिली जात नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे खणखणीत नाणं आहे ना, ते एक ना एक दिवस धनवानसुद्धा होईल. आणि तेव्हा त्याची झळाली एवढी असेल ना, पण त्या नात्यानं, पण त्या मनुष्यानं कधीच भक्तिमार्ग सोडू नये. जरी तुझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती आली, जीवनामध्ये पैसा आला, पण तू लोभाकडे वाहून जाऊ नकोस. नाहीतर तुझीसुद्धा अधोगती आहे ना, कधी होईल सांगता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जो तुमच्या भावना ओळखतो ना, त्याला तुम्ही स्वतःजवळ ठेवा. जिथे तुमच्या भावनांचा आदर होतो, तिथे नात्यांना तडे जाऊ देऊ नका. नाती ही फुलवायची असतील ना, तर भावनांची कदर करणं शिकावं लागेल. आणि हे कदर करणं आहे ना, ते आपल्यापासून सुरुवात करा. जे तुमचं शांतपणे ऐकून घेतात ना, तुम्हाला योग्य तो सल्ला देतात, मदत करतात, तेच तुमचं हित पाहत असतात. जिथे भावनांना महत्त्व दिलं जात नाही, तिथं नातं टिकणं खूप कठीण आहे. म्हणून अपमान सहन केल्यानं आपलं व्यक्तिमत्व कमकुवत होत जातं. कुणी वारंवार अपमान करत असेल, तर त्यांना अगोदर थांबवायला हवं. कारण अपमान सहन करणारी व्यक्ती असते ना, ती स्वाभिमान गमावू लागते. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर गर्व बाळगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. जर अपमान सहन करण्याऐवजी अशा लोकांपासून लांब राहिलं ना, तर ते योग्य मार्गदर्शन ठरेल. तुमचा स्वाभिमान टिकवण्यासाठी तुम्ही आवाज उठवायला हवा. इतरांच्या मतांसाठी तुम्ही कधीच स्वतःला कमी लेखू नका. म्हणजे हा अपमान करणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्यात अजिबात स्थान देऊ नका. जिथे तुमचं वागणं आणि बोलणं महत्त्वाचं मानलं जात नाही ना, तिथे अजिबात जाऊ नका. तिथे जाणं तुम्ही टाळा. म्हणजे एखाद्या पक्षाला फांदीवर नव्हे, तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो ना, तसंच प्रत्येक माणसाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकायला हवं. ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. बाहेरच्या आधारावर अवलंबून राहणं टाळा. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला फुकट मिळत असेल, तुम्हाला फ्री मिळत असेल, पण त्या फुकटचं कधीच खाऊ नका.
जरी तुम्हाला काही न काम करता तुम्हाला सर्व काही कुणाचे उपकार तुम्हाला मिळत असतील तर ते उपकार घेऊ नका, कारण ते उपकार आहेत ना आज तुम्हाला अमृतासारखे वाटत असतील, पण उद्याचा दिवस तुम्हाला विष प्राशन करतील. म्हणजेच काय, म्हणजे स्वतः चटणी खाल्ली तरी चालेल, चटणी भाकर खाल्ली तरी चालेल, पण ती स्वकर्तृत्वाची हवी, स्वकष्टाची हवी. म्हणजे स्वतःच्या मेहनतीनं मिळालेलं यश आहे ना ते अधिक काळ टिकून राहतं. परिस्थिती बदलते पण तुमची क्षमता कधीच कमी होत नाही. म्हणून तुमच्या क्षमता जर असेल ना तर फांदी तुटली तरीही पंख उंच भरारी घेऊ शकतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमच्याजवळ येईल. जीवनात प्रत्येक गोष्ट असते ना ती गरजेनुसार ठरत असते. लोक तुमचं महत्त्व तेव्हाच मान्य करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. म्हणजेच काय, म्हणजे थंडीमध्ये सूर्य हवा असतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याला टाळलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय नक्की, तुमची किंमत नेहमीच बदलत असते. पण म्हणून इतरांच्या गरजेवर अवलंबून राहणं टाळा. तुमचं महत्त्व आहे ना तुमच्या कर्तृत्वावर ठरत असतं. गरजेनुसार तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत करा. जिथे तुमची किंमत होत नाही ना तिथे जाणं टाळा. म्हणजे तुमचे निर्णय इतरांच्या आशेवर घेऊ नका, इतरांच्या आधारावर घेऊ नका. कारण स्वतःचे निर्णय आहेत ना ते स्वतः घ्यायला शिका. स्वतःचा निर्णय म्हणजे चुकीचा जरी निर्णय घेतला ना तरीही त्यातून शिकण्याची संधी मिळते. म्हणून इतरांच्या मतांवर अवलंबून कधीच राहू नका. स्वतःचा निर्णय घेण्यावर तुम्ही भक्कम राहा आणि निर्णय घेताना काळजीसुद्धा घ्या, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. परिस्थिती बदलली तरी निर्णयाचे परिणाम स्वीकारायला तयार राहा. समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा. जर ते शब्द तुम्हाला कोणी बोलले ना तर तुम्हाला नक्की ते कसे वाटेल बरं. म्हणून चोरी झाली, चमचेगिरी झाली, खोटं बोलणं झालं, या 3 गोष्टी आहेत ना माणसाचं चरित्र बर्बाद करत असतात. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी चोरी कधी करू नका. कितीही मोठं जरी आर्थिक संकट जरी आलं ना तरी चमचेगिरी कधी करू नका. आणि 3रं खोटं कधीच बोलू नका. हे मनुष्याच्या अधोगतीचं कारण आहे. सल्ला झाला, साथ झाली आणि वेळ झाली, या गोष्टी आहेत ना न मागता दिल्या ना तर बरेचदा लोक याचं महत्त्व स्वस्तच समजतात. म्हणून कोणाला सल्ला देताना विचार करा, कोणाला साथ देताना विचार करा आणि कोणाला वेळ देताना विचार करा. पण मनुष्य मात्र हे करतो का? कधीच करत नाही. वेळ कोणाला देतो बरं? वेळ अशा व्यक्तीला देतो ना ती व्यक्ती त्याला कधीच महत्त्व देत नाही. साथ अशा व्यक्तीला देतो ती व्यक्ती त्याला कधीच साथ देणारी नसते. आणि म्हणून हा मनुष्य आहे ना तो प्रेमामध्ये फसला जातो. कारण हे प्रेमाचे क्षण एवढे हळवार असतात ना मनुष्याला या प्रेमजाळ्यामध्ये अडकवतात. आणि जेव्हा त्याचा फायदा निघून जातो ना तेव्हा हे प्रेम नष्ट होतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे, जो व्यक्ती प्रेम जर वेगळ्या या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींना समजत असेल तर त्याच्या जीवनाची ती भूल आहे, तो विसरून जाऊ शकतो. पण प्रेमाची व्याख्या आहे ना ती भगवद्गीतेमध्ये भगवंताशी जोडलेली आहे. जर मनुष्याने हे भौतिक सुख न पाहता या आत्म्यावर प्रेम करायला शिकलं ना तर मनुष्याचं जीवन अतिशय सुंदर होऊन जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते. कोळशाच्या काळेपणावर कोणी शंका घेतो का? बघा, कधी तुम्ही विचार केला आहे का? जर कोळसा दिसला तर त्या कोळशाला कोणी म्हणेल का
की तो सोना आहे, लोखंड आहे की कोळसा आहे. त्याला म्हणेल ना, तू काळा आहेस ना, तर तू कोळसाच असशील. पण सोन्यासारखे दिसणारी जी वस्तू आहे ना, आपण कधी जे सोनं नसतं त्यालासुद्धा आपण सोनं संबोधतो. म्हणून जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या. कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जे काहीतरी गमावतात ना त्यांनाच कमावण्याची किंमत माहीत असते. म्हणून आनंदी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णांना आठवा, आणि दुःखी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. म्हणजे जर सुखात सुद्धा तुम्हाला भगवंत दिसत असेल आणि दुःखामध्ये सुद्धा जर भगवंत दिसत असेल ना, तर समजून जा तुम्ही योग्य भक्ती मार्गामध्ये आहात. समर्थांनी सांगितलेलं आहे, एवढं बोलूसुद्धा नका की लोक तुम्हाला गप्प बसण्याची वाट पाहतील. आपण या कलियुगामध्ये पाहतो, हा मनुष्य आहे ना, या वैखरीमध्ये एवढा बोलू लागतो की कधी कधी समोरच्याला त्या बोलण्याचा किंकाळा येतो, समोरच्याला त्या बोलण्याचा कंटाळा येतो. म्हणून आपण एवढंसुद्धा बोलू नका की समोरचा व्यक्ती कंटाळा करून जाईल. म्हणून एवढं बोलून गप्प राहा की लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील. पण आपण असं करतो का? आपण निरर्थक गप्पा मारत असतो. पण तोच वेळ जर ग्रंथ वाचवण्यामध्ये घालवला, सद्गुरू चरित्र वाचवण्यामध्ये घालवला, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जणी जल्प विकल्प तोही तजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. म्हणजे हे मना, ही हीन संकल्प धरू नकोस, वाईट विचारांच्या मध्ये तू गुंतू नकोस. जर तुझ्या मनामध्ये तू जर असत्याला सत्य मानून भक्ती करत असशील तर तू अधोगतीचं कारण बनशील. म्हणजे नेहमी सत्य संकल्प बाळगावा, वायफळ बडबड करू नकोस. एकांत वेळी भगवंताचं चिंतन तू कर, भजन तू करावं. पण मनुष्य असं करतो का? जिथे तुझ्या कानावर भगवंताचं चिंतन येईल ना, तेव्हा तू तिथे नमस्कार करावा. ते शब्द तुझ्या कानावर पडावेत आणि तुझं मन प्रसन्न होऊन तू पुढे जात असशील तर तुझ्या मनामध्ये ते चिंतन निर्माण व्हावं. हीच खरी भक्ती आहे ना. पण आपण काय करतो बरं? जरा आपल्याला आपण नुसतं सद्गुरू सद्गुरू म्हणत असतो, पण सद्गुरू सद्गुरू म्हणता म्हणता एखादं कीर्तन कुठे चालू असेल, एखादं भजन कुठे चालू असेल. म्हणजे आपली गोष्ट झालेली आहे अशी की आपण फक्त एकच देवाला मानतो आणि बाकीचे सर्व काही व्यर्थ आहे असं आपण समजतो. पण ज्याचा त्याचा परमार्थ आहे ना, ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे. म्हणून इतरांना तुम्ही बोटं दाखवू नका. जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याला दाखवता ना, तेव्हा राहिलेली बोटं तुमच्याकडे असतात. ती तुम्हाला सांगत असतात तू किती अशुद्ध आहेस, तुझ्या जीवनामध्ये किती कमीपणा आहे. पण मनुष्य मात्र हे सर्व विसरून जातो आणि एक बोट दुसऱ्याला दाखवायला लागतो. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, भजाया जणी पाहता राम एको, करी बाण ऐकू मुखे शब्द ऐकू, क्रिया पाहता उधरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. म्हणजे काय? म्हणजे प्रभू राम आहे ना, हा एकबाणी आहे, हा एकवचनी आहे. भक्ती करण्यास त्याच्यासारखा कोणता देव नाही. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभू रामासारखा कोणताही देव नाही. म्हणजे काय? सर्व देवांचा देव प्रभू श्रीराम आहे.
म्हणजे या मनुष्यानं प्रभू श्रीरामाची भक्ती करायला हवी, दत्तगुरूंची भक्ती करायला हवी. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व रामाचेच अवतार आहेत ना. म्हणून त्याचं चरित्र अवलोकन केलं ना तर सर्वांचा उद्धार होतो. अशा त्या जानकी नायकाचा रामाचा विचार बाळगावा. म्हणजे ज्या पद्धतीनं महाभारतसारखे ग्रंथ, रामायणासारखे ग्रंथ या आपल्याला शिकायला मिळतात ना, हेच आपलं भाग्य समजावं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हजारो माणसंसुद्धा मिळतील, भरपूर पैसेसुद्धा लाखोवारी मिळतील, पण धनसंपत्तीसुद्धा भरपूर मिळेल. पण आयुष्यात आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आपले आईवडील आहेत ना, ते पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून आईवडिलांच्या सुखामध्ये सुख माना, आईवडिलांच्या पूर्ण आयुष्यावर आनंद निर्माण करा. म्हणजे आईवडिलांना जे चांगलं वाटेल ना ते तुम्ही आयुष्यामध्ये करा. तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. कारण हा भगवंत आहे ना, प्रथम आईवडिलांमध्ये राहतो आणि नंतर आपल्याला भगवंताची भक्ती केल्यानंतर प्राप्ती होते. म्हणून प्रथम जिवंत आईवडिलांमध्ये भगवंत पहा, कारण तेच तुमचं भलं करणार आहेत. आजपर्यंत आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून कोणती अपेक्षा केली आहे का? कधीच नाही ना. आणि जिथे अपेक्षा नसते ना तिथे भगवंताचं स्वरूप निर्माण होत असतं. म्हणून आजही वेळ गेलेली नाही. आजही विचार करा, आपल्या आईवडील आपल्या जर जवळ नसतील ना तर त्यांना आपल्या घरामध्ये ठेवा, वृद्धाश्रमातून परत आणा. कितीही वाईट आपल्या आईवडील असो. आता इथे काही माणसंसुद्धा म्हणतील की माझ्या वडिलांचा स्वभाव चांगला नाही, माझ्या आईचा स्वभाव चांगला नाही, नुसती भांडत असतात. पण म्हातारपण असतं ना, हे म्हातारपण ज्या मुलानं आईवडिलांसोबत घालवलं ना, देव त्याची योग्य काळजी घेतो. म्हातारपणामध्ये आपल्या आईवडिलांचा त्रास असतो ना, तो आपण सहन करायला हवा. कारण आपल्यालासुद्धा म्हातारपण येणार आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हीसुद्धा म्हातारे होणार आहात. आणि जर आपण आपल्या आईवडिलांना सांभाळूच शकू नसू तर आपली मुलं बाळं आहेत ना, आपल्यासोबतसुद्धा तसाच व्यवहार करणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. कधीच तुमच्या जीवनामध्ये सुख कमी होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.